त्यात एकदा तरी यावा असा जगावेगळा अनुभव असतो. पावसाळा सुरू झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचं व्रत आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराजांसह हजारो संतांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. आषाढी कार्तिकीला पंढरपुरा नेईन गुढी म्हणत सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात. संतांची भूमी. मग संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरोबा काका, संत तुकाराम महाराज, संत दामाजी पंत असे हजारो संत या भूमीत होऊन गेले. सुमारे 28 युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते. त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले. तेव्हा ते पाठमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत बसले होते. भगवंताचं तेज दाही दिशांना पसरलं. भक्त पुंडलिकानं मागे वळून पाहिलं तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णानं पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. तेव्हा पुंडलिकानं एका हातानं वीट फेकली आणि आपण या विटेवर उभे राहा, माझी आई वडिलांची सेवा झाली की येतो असं सांगून ते पुन्हा आई वडिलांच्या सेवेत गुंतले. सेवा संपल्यावर भगवान श्रीकृष्णाची माफी मागून क्षमा असावी, आई वडिलांच्या सेवेमुळे आपल्याला थांबावं लागलं. तेव्हा भगवान म्हणाले, पुंडलिका, तू तुझ्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होतास. तुझी ही सेवा मी पाहिली आहे. मी हे पाहून खूप प्रसन्न झालो आहे. तू मला हवा तो वर माग. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाला, अहो, तुम्ही एवढ्या वेळ थांबला हे माझ्यासाठी खूप आहे. आता मला काही नको. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही नाही, तू काहीतरी मागितलंच पाहिजे. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाले, ज्ञान अज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपलं दर्शन व्हावं. भगवंता, माझी हीच इच्छा आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकानं आपल्या श्रेष्ठ भक्तीनं, साधनेनं भगवान श्रीकृष्णांना आपल्याकडे आकृष्ट केलं. आणि इतकंच नाही तर नित्य काळासाठी या भगवंताला आपल्या धामात पंढरपूर क्षेत्रामध्ये थांबवून घेतलं. त्यामुळेच संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चोर धरिला पुंडलिके, चला जाऊ कौतुके. असं रूप, कानामध्ये रत्नजडीत मकर कुंडल, तेजस्वी गाल, सुंदर मुख, दीर्घ बाहू, गोलाकार मान जी कौस्तुभ मण्याने शोभून दिसते, छातीवरती श्रीवत्सलांचन, कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक आणि ज्यांचे पाय केळांच्या स्तंभाप्रमाणे सरळ समचरण आहे, ज्यांच्या चरणावर ध्वज आहे आणि जे चरण लक्ष्मी, ब्रह्मदेव, ऋषी समूह, सनकादिक ब्रह्म यांचे आश्रयस्थान आहे, ते चरण आज विटेवरती उभे आहेत. ते पाहून ब्रह्मदेव, दक्ष प्रजापती, ऋषी, गंधर्व, अप्सरा असे 33 कोटी देवी देवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रात आले आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे दाट आल्या आषाढाच्या सरी, चाले पंढरीची वारी, टाळ चिपळ्यांची साथ, जाऊ विठ्ठलाच्या दारी. याद जनीची नाम्याची, याद ज्ञाना तुकयाची, नाद लागे विठ्ठलाचा, साद येई पंढरीची. रिम झिमता पाऊस, येती सरीवर सरी, मुखी तुक्याचे अभंग, देह नाचे तालावरी. भीर भीरता पाऊस, अंगी उठती रोमांच, मन होई मोरपीस, वारी तल्या वैष्णवांच. सूर्यदेवाच्या उन्हात काळ्या ढगाची सावली, सखे चाल बेगी बेगी, वाट पाहते माऊली. येतो येतो विठुराया, नको अधीर होऊस, रापलेल्या पावलांना जरा पिऊ दे पाऊस. हरपले भान देवा,
तुझे पाहता श्रीमुख, पुन्हा काय मागू तुला, तुझी भेट माझे सुख. असा पाऊस बरवा माझ्या अंगात मुरला, वार कर्यात राहून माझा मीपणा सरला. वार कर्यात राहून माझा मीपणा सरला. पंढरपूर वारीचे रहस्य, आपण वैशिष्ट्य म्हणूया, फार कमी लोकांना ठाऊक असतील. ती म्हणजे या वारीत एकही भिकारी दिसत नाही, कारण इथं प्रत्येक जण देतोच, घेत नाही. दिंडी चालताना कुणीही एकमेकांना ओळखत नाही, पण प्रेम मात्र ओळखतं. जाती, धर्म, वय, पैसे काहीही महत्वाचं नसतं, फक्त विठू माऊली. वारीत लाखो लोक असूनही एकही मिसिंग केस फारशी होत नाही, कारण इथं भक्त हरवलेला नाही, तो तर भेटलेला असतो. वारीत चालताना नांगरलेली शेतही पावला खालून जातात, पण शेतकरी रागावत नाही. उलट म्हणतो, माझ्या शेतात पंढरी आली. वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावलाला पुण्य लागतं, आणि ते पुण्य कोणालाही वाटून देता येत. वारी हा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे, संस्कार आहे, अट्टाहासानं जोडलेला सद्गुण आहे, एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार असून मुक्तीतील आत्मानंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी सोपी आहे. प्रत्येकानं आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचं पालन करावं, पण हे करताना पांडुरंगाचं स्मरण करावं. हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हतं. कोण्या एका जातीचे संत नाहीत. संत कवी कोण्या एका गावाचे नाही, घराण्याचेही नाहीत. दरवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजागी मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलनं होतात, चर्चा होतात, अनुभवी अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तनं होतात, त्यातून टाळकऱ्यांचं सहज शिक्षण होतं. वारीची ही वाट संतांनी दाखवली आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनवलं. हा मार्ग अनुभव सिद्ध आहे. अहो, एखादी सहल काढायची म्हटलं तर किती तयारी, विचार करावा लागतो. जेवढी सहलीला येणाऱ्यांची संख्या जास्त, तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही. वारी ठराविक तिथीला निघते, आषाढीला पोचते. कोणाला निमंत्रण नाही, वर्गणी नाही, सक्ती नाही, पण विणेकऱ्याच्या भोवती दिंडीचा आराखडा, रांगा किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. गोपालकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात. नकळत एकमेकांची प्रापंचिक दुःखही वाटून घेतात. भक्ती, स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि सेवाभावी वृत्ती अंगी बाणवणं हाच परमार्थ. हे समजावून सांगताना तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेणे न वजावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते. तशीच ही विठ्ठल भक्तीची गंगा चंद्रभागेच्या काठाशी असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते. ती वारकरी सोहळ्याच्या रूपात. नादात विठ्ठल, प्राणात विठ्ठल, जाणवे विठ्ठल मनी सदा. जाई निघूनी आळस, विठू देखिला डोळस. सत्कर्माचा हा कळस. एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. वारी पंढरीची, वारी एकात्मतेची. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे. बदला बदला